इयत्ता 8वी, धडा 10वा, पेशी व पेशी अंगके. प्रस्तावना. मुलांनो, पेशींना इंग्रजीमध्ये सेल्स असं म्हणतात. वनस्पती व प्राणी हे पेशींचे बनलेले असतात. तसेच वनस्पती आणि प्राणी यांचा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. काही वनस्पती व प्राणी हे एकपेशीय असतात तर काही बहुपेशीय असतात. रॉबर्ट हुक या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1665 मध्ये पेशींचा शोध लावला. त्यांनी बुचाचा झाडाचा पातळ काप सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला आणि त्याचं निरीक्षण केलं, तर त्यांना मधमाशांच्या पोळ्यासारखे खण दिसून आले. त्यांनी या प्रत्येक खणाला पेशी हे नाव दिलं. तर मॅथियस श्लाइडेन व थिओडर श्वान या जर्मन शास्त्रज्ञांनी 1838 साली सर्व सजीव हे पेशींचे बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे असे मत मांडले. याआधीही तुम्ही सजीवांमध्ये असणाऱ्या पेशींचा अभ्यास केलाय. मग मला सांगा की सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी आढळतात? आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी अशा 2 प्रकारच्या पेशी आढळतात. बरोबर. सजीवांमध्ये आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी अशा 2 प्रकारच्या पेशी आढळून येतात. यामधील दृश्य केंद्रकी प्रकारच्या पेशीमध्ये वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या 2 प्रकारच्या पेशी आढळून येतात. बरं सांगा, पेशींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपकरण वापरले होते? ते उपकरण का व कसे वापरले होते? पेशींचे निरीक्षण करण्यासाठी आम्ही सूक्ष्मदर्शी यंत्र हे उपकरण वापरले होते, कारण प्रतिमा मोठी करण्यासाठी या उपकरणात 2 भिंगांचा वापर केला जातो. पेशी या नुसत्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यामुळे पेशींची मोठी प्रतिमा पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शी यंत्राचा वापर केला जातो. छान. सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने पेशींची प्रतिमा मोठी करून पाहता येते. पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. विविध अवयवांमध्ये त्या अवयवांच्या कार्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या व प्रकारच्या पेशी आढळून येतात. तर आता या पाठात आपण पेशींची अधिक विस्ताराने माहिती अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण पेशींची रचना अभ्यासूया. पेशी रचना. पेशीच्या रचनेचा अभ्यास करण्यापूर्वी आपण वनस्पती पेशी व प्राणी पेशी या आकृतीच्या सहाय्याने पाहूया. आता ही आकृती पहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये तंतुकणिका, पेशी भित्तिका, पेशी पटल, केंद्रकी, पेशीद्रव्य, गॉल्गी काय, आंतरद्रव्य जालिका, लवके, रिक्तिका हे भाग दिसतात. तर प्राणी पेशीमध्ये रिक्तिका, आंतरद्रव्य जालिका, गॉल्गी काय, तंतुकणिका, केंद्रकी, केंद्रक, पेशी पटल, रिक्तिका हे भाग दिसून येतात. अशा प्रकारे आकृतीवरून आपल्याला पेशीची रचना लक्षात येते. आता हा तक्ता पहा. या तक्त्यामध्ये वनस्पती पेशी व प्राणी पेशी यातील घटक दिलेत. त्यांचे तुम्ही नीट निरीक्षण करा. या तक्त्यावरून प्राणी पेशी व वनस्पती पेशी यांच्यामध्ये कोणते भाग आहेत हे आपल्या लक्षात येते. पेशींच्या रचनेनुसार पेशींचे कार्य चालते. पेशींचे कार्य कसे चालते हे समजण्यासाठी पेशीतील प्रत्येक भागाचा अभ्यास करावा लागेल. तर पुढे आपण पेशींच्या विविध भागांविषयी माहिती घेऊ. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया. मुलांनो, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया 2 प्रकारच्या आहेत. पेशीय भक्षण व पेशी उत्सर्जन. पेशीय भक्षण. पेशीय भक्षणाचे मुख्य कार्य म्हणजे बाहेरील पर्यावरणातून अन्न व पदार्थ गिळंकृत करणे, ज्यामुळे पेशीचे कार्य योग्य प्रकारे चालेल. पेशी उत्सर्जन. पेशी उत्सर्जनाचे मुख्य कार्य म्हणजे पेशीतील टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे. अशा प्रकारे पेशीची ऊर्जा वापरून पेशीय भक्षण व पेशी उत्सर्जन या क्रिया चालतात. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया 2 प्रकारच्या आहेत. विसरण व परासरण. विसरण. विसरण क्रियेचे मुख्य कार्य म्हणजे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड सारखे लहान लहान रेणू हे पेशीमध्ये घेणे किंवा पेशीबाहेर जाणे. परासरण. जास्त पाणी असलेल्या भागांकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून पाण्याचा प्रवास हा परासरण क्रियेद्वारे होतो. परासरण क्रिया घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत. समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी द्रावण. यांची आता आपण माहिती घेऊ. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे परासरण ही क्रिया वनस्पती पेशीमध्ये व प्राणी पेशीमध्ये घडून येत असते. समपरासारी द्रावण. समपरासारीचे मुख्य कार्य म्हणजे पाणी आत व बाहेर जाऊ न देणे हे आहे.
पेशींभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखेच असते आणि समपरासारी, मुळे ते पाणी आत किंवा बाहेर जात नाही. अवपरासारी, द्रावण. ज्या वेळेस पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी असते व पेशींच्या सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते पेशीत शिरते, याला अंतःपरासरण असं म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या भांड्यात बेदाणे टाकले तर काही वेळाने बेदाणे फुगतात. हे अवपरासारी, मुळे घडून येतं. अतिपरासारी, जेव्हा पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त असेल व पेशीभोवतालच्या माध्यमात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर पेशीतून पाणी बाहेर पडते. उदाहरणार्थ, फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्या तर फळाच्या फोडीतील पाणी हे पाकात जाते व त्या फोडी काही वेळाने आकसतात. अतिपरासारी, द्रावणात ठेवल्यामुळे प्राणीपेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी हे बहिःपरासरण प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशीद्रव्य आकसून जाते. यालाच रससंकोच क्रिया असं म्हणतात. अशा प्रकारे परासरण क्रियेमध्ये समपरासरी द्रावण, अवपरासारी, द्रावण, अतिपरासारी, द्रावणाची खूप महत्वाची भूमिका आहे. पेशीद्रव्य. मुलांनो, आता आपण पेशीद्रव्य या भागाची माहिती अभ्यासूया. प्रथम मला सांगा, तुम्ही कांद्याच्या पापुद्र्यात द्रवाने भरलेल्या आयताकृती पेशी पाहिल्या आहेत का? हो सर. छान. तर सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण या आयताकृती पेशी स्पष्टपणे पाहू शकतो. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांद्याच्या पापुद्र्यातील पेशी, पेशीभित्तिका, केंद्रक, पेशीद्रव्य व रिक्तिका यांविषयी कल्पना येते. तर मुलांनो, प्रद्रव्यपटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असं म्हणतात. पेशीद्रव्य चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. त्यात अनेक पेशी अंगके पसरलेली असतात. या पेशीद्रव्यामुळेच पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येत असते. पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतला भाग हा पेशीद्रव्य असतो. या पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सरकलेले असते. तसेच वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यांपेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे जास्त कणयुक्त व दाट प्रमाणात दिसून येते. अशा प्रकारे आपण पेशीद्रव्याविषयी माहिती अभ्यासली. पेशी अंगके. मुलांनो, आता आपण पेशी अंगके याविषयी माहिती घेऊया. पेशी अंगके ही पेशीचे अवयव आहेत. ज्याप्रमाणे मानवी शरीरात त्याचे अवयव महत्वाचे आहेत, तसेच पेशीत पेशी अंगकाचे खूप महत्व आहे. कारण विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगके होय. पेशीचे सर्व कार्य हे वेळेत व व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी पेशी अंगके महत्वाची भूमिका बजावतात. पेशीच्या या प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त पटल असते. या पेशी अंगकापैकी केंद्रक व हरित लवक हे आपल्या डोळ्याने सहज दिसतात. मात्र इतर अंगके पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची मदत घ्यावी लागते. केंद्रक. प्रत्येक पेशीत मध्यभागी गोल किंवा लंबगोल आकाराचे केंद्रक असते. पेशीच्या सर्व क्रिया या केंद्रकामुळे नियंत्रित होत असतात. म्हणून पेशीच्या कार्यात केंद्रकाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. केंद्रकात डीएनए पासून बनलेली गुणसूत्रे असतात. डीएनएच्या धाग्यास जनुक म्हणतात. केंद्रक कसे दिसते हे पाहण्यासाठी आपण एक कृती करूया. त्यासाठी सर्वात आधी एका स्वच्छ काचपट्टीवर पाण्याचा थेंब घ्या. त्यानंतर आईस्क्रीमच्या चमच्याने गालातील आतली बाजू खरवडा. चमच्यामध्ये जमा झालेला पदार्थ सुईच्या टोकावर घ्या व काचपट्टीवरील थेंबाच्या पाण्यात तो पदार्थ पसरवा. त्यावर मिथिलिन ब्लू रंजकाचा एक थेंब टाका. आता यावर आच्छादन काच ठेवा आणि या संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून सांगा, तुम्हाला केंद्रक दिसले का? हो. छान. कांद्याच्या पापुद्र्याची आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शिकेखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार गडद ठिपका म्हणजे त्या पेशीचे केंद्रक होय. ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिले तर केंद्रकाभोवती दुहेरी आवरण दिसते आणि त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रातून होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी व रंगसूत्राचे जाळे दिसून येते. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असतात व पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असं म्हणतात. केंद्रकात 1 किंवा 2 केंद्रकी गुणसूत्रे असतात. आता आपण केंद्रकाचे कार्य अभ्यासूया.
केंद्रकाचे कार्य. केंद्रकाचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. 1. केंद्रक हे पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजनांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. आणि 2. जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण हे पुढील पिढीकडे करणे. अशा या महत्त्वपूर्ण कार्यामुळे केंद्रकाचे कार्य खूप महत्त्वाचे ठरते. आता मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती सांगतो जी खूप उपयुक्त आहे. रक्तातील लोहित रक्तकणिकांमधील केंद्रक नष्ट झाल्यामुळे हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व ऑक्सिजन हा जास्त प्रमाणात वाहून नेला जातो. तसेच वनस्पतीच्या रसवाहिन्यातील चाळणी नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्यामुळे त्या नलिका पोकळ होतात. त्यामुळे अन्नपदार्थाचे वहन करणे एकदम सोपे जाते. मुलांनो, आता आपण पेशीद्रव्य या भागाची माहिती अभ्यासूया. प्रथम मला सांगा, तुम्ही कांद्याच्या पापुद्र्यात द्रवाने भरलेल्या आयताकृती पेशी पाहिल्या आहेत का? हो सर. छान. तर सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण या आयताकृती पेशी स्पष्टपणे पाहू शकतो. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांद्याच्या पापुद्र्यातील पेशी, पेशीभित्तिका, केंद्रक, पेशीद्रव्य व रिक्तिका यांविषयी कल्पना येते. तर मुलांनो, प्रद्रव्यपटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असं म्हणतात. पेशीद्रव्य चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. त्यात अनेक पेशी अंगके पसरलेली असतात. या पेशीद्रव्यामुळेच पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येत असते. पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतला भाग हा पेशीद्रव्य असतो. या पेशीद्रव्यामध्ये अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला सरकलेले असते. तसेच वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यांपेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे जास्त कणयुक्त व दाट प्रमाणात दिसून येते. अशा प्रकारे आपण पेशीद्रव्याविषयी माहिती अभ्यासली. पेशी अंगके. मुलांनो, आता आपण पेशी अंगके याविषयी माहिती घेऊया. पेशी अंगके ही पेशीचे अवयव आहेत. ज्याप्रमाणे मानवी शरीरात त्याचे अवयव महत्त्वाचे आहेत, तसेच पेशीत पेशी अंगकाचे खूप महत्त्व आहे. कारण विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगके होय. पेशीचे सर्व कार्य हे वेळेत व व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी पेशी अंगके महत्त्वाची भूमिका बजावतात. पेशीच्या या प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते. या पेशी अंगकापैकी केंद्रक व हरित लवक हे आपल्या डोळ्याने सहज दिसतात. मात्र इतर अंगके पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची मदत घ्यावी लागते. केंद्रक. प्रत्येक पेशीत मध्यभागी गोल किंवा लंबगोल आकाराचे केंद्रक असते. पेशीच्या सर्व क्रिया या केंद्रकामुळे नियंत्रित होत असतात. म्हणून पेशीच्या कार्यात केंद्रकाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. केंद्रकात डीएनए पासून बनलेली गुणसूत्रे असतात. डीएनएच्या धाग्यास जनुक म्हणतात. केंद्रक कसे दिसते हे पाहण्यासाठी आपण एक कृती करूया. त्यासाठी सर्वात आधी एका स्वच्छ काचपट्टीवर पाण्याचा थेंब घ्या. त्यानंतर आईस्क्रीमच्या चमच्याने गालातील आतली बाजू खरवडा. चमच्यामध्ये जमा झालेला पदार्थ सुईच्या टोकावर घ्या व काचपट्टीवरील थेंबाच्या पाण्यात तो पदार्थ पसरवा. त्यावर मिथिलिन ब्लू रंजकाचा एक थेंब टाका. आता यावर आच्छादन काच ठेवा आणि या संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून सांगा, तुम्हाला केंद्रक दिसले का? हो. छान. कांद्याच्या पापुद्र्याची आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शिकेखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार गडद ठिपका म्हणजे त्या पेशीचे केंद्रक होय. ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिले तर केंद्रकाभोवती दुहेरी आवरण दिसते आणि त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रातून होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी व रंगसूत्राचे जाळे दिसून येते. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असतात व पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असं म्हणतात. केंद्रकात 1 किंवा 2 केंद्रकी गुणसूत्रे असतात. आता आपण केंद्रकाचे कार्य अभ्यासूया. केंद्रकाचे कार्य. केंद्रकाचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. 1. केंद्रक हे पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजनांवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. आणि 2. जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण हे पुढील पिढीकडे करणे. अशा या महत्त्वपूर्ण कार्यामुळे केंद्रकाचे कार्य खूप महत्त्वाचे ठरते. आता मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती सांगतो जी खूप उपयुक्त आहे. रक्तातील लोहित रक्तकणिकांमधील केंद्रक नष्ट झाल्यामुळे हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व ऑक्सिजन हा जास्त प्रमाणात वाहून नेला जातो.
तसेच वनस्पतीच्या रसवाहिन्यातील चाळणी नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्यामुळे त्या नलिका पोकळ होतात. त्यामुळे अन्नपदार्थाचे वहन करणे एकदम सोपे जाते. पेशींचे भाग. पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल किंवा पेशीपटल हे पेशीचे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. पेशीभित्तिका. पेशीभित्तिका ही एक प्रकारची संरक्षण भिंतच आहे. तसेच हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे. पेशीभित्तिका ही शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती आढळून येते. पेशीभित्तिका ही पेशीपटलाभोवती असणारं मजबूत आणि लवचिक असं आवरण आहे. पेशीभित्तिका प्राणीपेशींमध्ये नसते. पेशीभित्तिका ही सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते. यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात. काही कालावधीनंतर आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके ही पेशीभित्तिकेत तयार होत असतात. या पेशीभित्तिकेचे मुख्य कार्य म्हणजे पेशीला आधार देणे, पेशीत जाणारे जे अतिरिक्त पाणी आहे ते अडवणे व पेशीचे रक्षण करणे. अशा प्रकारे पेशीभित्तिका हा पेशीतील महत्त्वाचा भाग आहे. आता आपण प्रद्रव्यपटलाविषयी माहिती अभ्यासूया. प्रद्रव्यपटल म्हणजेच पेशीपटल. प्रद्रव्यपटल हे प्राणीपेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते. प्रद्रव्यपटल हे मेद आणि प्रथिनांचे बनलेले असते. प्रद्रव्यपटलातील बाहेरील 2 थर हे मेदाचे असतात, तर आतील थर हा प्रथिनांचा असतो. प्रद्रव्यपटल हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्फुरिल मेदाच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्यपटलाची रचना दिसून येते. प्रद्रव्यपटल हे काही पदार्थांना ये-जा करू देते, तर काही पदार्थांना थांबवून ठेवते. म्हणून प्रद्रव्यपटलाला निवडक्षम पारपटल असं म्हणतात. याच गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ हे पेशीबाहेर पडतात. हे सर्व प्रद्रव्यपटलामुळेच घडून येते. पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्यपटल करते. यास समस्थिती म्हणतात. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवलेले प्रद्रव्यपटल हे मेद व प्रथिनांचे बनलेले असते. त्यातील बाहेरील 2 थर मेदांचे तर आतील थर प्रथिनांचे असतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेटची साखळी दिसून येते. त्यामुळे प्रद्रव्यपटलाचे काम व्यवस्थितपणे पार पडते. बरं, आता तुम्ही मला सांगा, पेशीमधला पदार्थाचा प्रवास कसा चालतो? पेशीतला पदार्थाचा प्रवास हा विसरण आणि परासरण या प्रक्रियांनी चालतो. अगदी बरोबर. निरनिराळ्या पदार्थांचा प्रवास हा पेशीमध्ये विसरण व परासरण या प्रक्रियांनी होतो. विसरण म्हणजे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांसारखे लहान रेणू पेशींमध्ये घेणे व पेशीबाहेर जाणे. आणि परासरण क्रिया म्हणजे जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे जाणारा पाण्याचा प्रवास होय. विसरण व परासरण या क्रियेमुळे पदार्थ हे आत बाहेर सरकू शकतात. अशा प्रकारे आपण विसरण व परासरण या क्रियेविषयी माहिती अभ्यासली. आंतरद्रव्य जालिका. मुलांनो, आता आपण आंतरद्रव्य जालिकाविषयी माहिती अभ्यासूया. पेशीच्या अंतर्गत भागात सूक्ष्म नलिकांपासून आंतरद्रव्य जालिकाची निर्मिती होते. या नलिकांमार्फत विविध घटकांचे परिवहन होते. आंतरद्रव्य जालिकेला पेशीची संस्था असे म्हटले जाते. आता तुम्ही मला सांगा की तुमच्या इमारतीमध्ये किती प्रकारच्या पाईपलाईन्स आहेत आणि त्या पाईपलाईन्स कोणती कामे करतात आणि त्या नसल्या तर काय होईल? आमच्या इमारतीत पाण्याची पाईपलाईन, तसेच ड्रेनेजची पाईपलाईन, गटाराकडे पाणी वाहून नेणारी पाईपलाईन आहे. पाण्याच्या पाईपलाईनमुळे पाणी मिळते, तर ड्रेनेज व गटारातील पाणी वाहून नेणारी पाईपलाईन घाण वाहून नेते. या पाईपलाईन नसतील तर बऱ्याच समस्या येतील, जसे पिण्याचे पाणी मिळणार नाही, घाणीचे पाणी सर्वत्र तुंबून राहील. बरोबर. पेशीमध्ये सुद्धा घटक पदार्थ वाहून नेण्यासाठी असेच पाईप असतात. पेशींच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला
आंतरद्रव्य जालिका म्हणतात. ही आंतरद्रव्य जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन तयार झालेली जाळ्यासारखी रचना असते. आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतील तर तिला खडबडीत आंतरद्रव्य जालिका असं म्हणतात. आंतरद्रव्य जालिकेचे कार्य. आंतरद्रव्य जालिकेचे कार्य पुढील प्रमाणे आहेत. 1. आंतरद्रव्य जालिका ही पेशीला आधार देत असते. 2. आंतरद्रव्य जालिकेमार्फतच प्रथिनांचे वहन केले जाते. 3. अन्न, हवा, पाणी यांच्या माध्यमातून शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय म्हणजे पाण्यासोबत मिसळून शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम हे आंतरद्रव्य जालिका करते. हे सर्व कार्य आंतरद्रव्य जालिका करते. बरं, मला सांगा, तुम्ही तुमच्या आवडीचे बिस्किट, चॉकलेट्स खाता? यांभोवती कोणकोणती वेष्टने असतात? बिस्किटे, चॉकलेट्सला कागद, प्लास्टिक किंवा चांदीसारख्या कागदाचे आवरण असते. अगदी बरोबर. मग या सर्वांचे पॅकिंग विभाग कोणते काम करते? पॅकिंग विभागामुळे सामानाचे व्यवस्थित नियोजन करून पॅकिंग केले जाते व पुढे पाठवले जाते. अगदी बरोबर. गॉल्गी काय? गॉल्गी संकुल. गॉल्गी काय आखूड व चपट्या आकाराचे असतात. एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या व पोकळ कोशापासून गॉल्गी संकुल बनत असते. या कोशांनाच कुंडे असे म्हणतात. या कुंडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकरे असतात. तसेच आंतरद्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकांमध्ये बंदिस्त होत असतात. पेशीद्रव्यामार्फत या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. त्याच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पावून त्यातील द्रव कुंडांमध्ये पाठवले जाते. हे द्रव्य कुंडाच्या घड्यातून पुढे सरकत असताना विकरांमुळे त्यामध्ये बदल होत जातो. त्यानंतर बदल झालेली प्रथिने परत गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच जसे कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवण्याचे काम पॅकिंग विभाग सांभाळतो, तसेच पेशीमध्ये हे काम कुंडाद्वारे पार पाडले जाते. गॉल्गी कायचे कार्य. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे गॉल्गी संकुलाचे कार्य चालत असते. आता आपण गॉल्गी कायचे कार्य अभ्यासूया. 1. गॉल्गी संकुल हे पेशीतले स्त्रावी अंगक आहे, ज्याच्याद्वारे पेशीतले द्रव्य स्त्रवले जाते. 2. पेशीत संश्लेषित झालेल्या विकरांमध्ये, प्रथिनांमध्ये, वर्णकांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे व या पदार्थांना पेशीमध्ये किंवा पेशीच्या बाहेर योग्य त्या ठिकाणी पोहोचण्याचे काम गॉल्गी काय करते. 3. रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती गॉल्गी काय करतात. 4. पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस गॉल्गी काय मदत करते. अशा प्रकारे गॉल्गी कायचे कार्य चालते. रिक्तिका. मुलांनो, आता आपण रिक्तिकाविषयी माहिती अभ्यासूया. वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. प्राणी पेशीत अनेक लहान रिक्तिका असतात. रिक्तिकेमध्ये रंगद्रव्ये, क्षार, शर्करा व इतरही काही पदार्थ साठवले जातात. म्हणून असं म्हटलं जातं की पेशीतील घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. या रिक्तिकांचा आकार हा नेहमी बदलत असतो, कारण पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. या रिक्तिकेचे पटल हे एकपदरी आढळून येते. ही आकृती पहा. या आकृतीत दिसत असल्याप्रमाणे रिक्तिकेचा सर्वसाधारण आकार दिसतो, मात्र तो कमी जास्त होत असतो. रिक्तिकाचे कार्य. 1. रिक्तिका या पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते. 2. त्याचप्रमाणे चयापचय प्रक्रियेत तयार झालेले ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी हे साठवण्याचे काम रिक्तिका करतात. 3. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवून ठेवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न हे पचनाच्या अगोदर म्हणजेच पचनपूर्व साठवले जाते. 4. वनस्पती पेशीतील रिक्तिका या पेशीद्रवाने भरलेल्या असतात, म्हणून पेशीला ताठरता व दृढता येते. अशा प्रकारे आपण रिक्तिकेविषयी माहिती अभ्यासली. लवके. मुलांनो, आता आपण लवके याविषयी माहिती जाणून घेऊ. तुम्ही वनस्पतींची पाने, फुले पाहिली आहेत. त्यातील वनस्पतींची पाने ही हिरव्या रंगांची असतात, तर फुले ही लाल, पिवळ्या, केशरी, निळ्या, पांढऱ्या अशा वेगवेगळ्या रंगांची असतात. आता तुम्ही मला सांगा की या वनस्पतींच्या पानांना व फुलांना असे रंग कशामुळे मिळतात? सर, लवकांमुळे. हो, बरोबर.
लवकांमुळे वनस्पतींना असे वेगवेगळे रंग प्राप्त होतात. असे रंग देणारे अंगक फक्त वनस्पती पेशीतच आढळून येते, त्याला लवक असे म्हणतात. लवके ही द्विपटलयुक्त असून ती 2 प्रकारची असतात. एक अवर्ण लवके, पांढरी रंगहीन लवके, आणि 2 वर्ण लवके, रंगीत लवके. आता हा पुढील तक्ता पहा. या तक्त्याद्वारे वनस्पतीच्या भागांच्या रंगावरून त्यातील रंगद्रव्य लक्षात येईल. पानांचा रंग हिरवा असतो कारण त्यात हरित लवके असतात. ही हरित लवके वर्षलवके आहेत व ती इतर वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ हिरवे कच्चे टोमॅटो हे पिकल्यावर त्यातील हरितद्रव्य नष्ट होते, तर लायकोपिन तयार झाल्यामुळे त्या टोमॅटोला लाल रंग येतो. हरित लवक. मुलांनो, आता आपण हरित लवकांविषयी माहिती घेऊया. हरित लवकांमुळे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात, कारण प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हरित लवकाची साथ खूपच मोलाची ठरते. हरित लवकांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण एक कृती करू. कृती यासाठी क्रोटॉन किंवा रियो यांपैकी एका वनस्पतीच्या पानावरील पापुद्रा काढा. आता तो पापुद्रा काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने त्याचं निरीक्षण करा. सांगा बरं, तुम्हाला काय दिसतंय? सर, या हरित लवकाचे बाह्य व आतले आवरण दिसते, तसाच एक जलीय पदार्थही दिसतोय. अगदी बरोबर. सूक्ष्मदर्शिकेखाली या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हरित लवकाचे आतले आणि बाहेरचे आवरण दिसते. तसेच एकावर एक रचल्याप्रमाणे जी आकृती दिसते तिला लवककणी म्हणतात आणि जे जलीय द्रव दिसते त्याला पिठिका म्हणतात. आतील व बाहेरील आवरणाच्या मध्यावर्ती असणारी जागाही दिसते. पिठिकेच्या बाजूला थायलेकॉइड दिसते. तुम्हाला माहीत आहेच की वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके मदत करतात. हीच हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. हरित लवकाच्या पिठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असलेली विकरे, DNA, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ असतात. अशा प्रकारे आपण हरित लवकाचे महत्त्व जाणून घेतले आहे. आता आपण त्यांची कार्ये कोणती आहेत ते पाहूया. हरित लवकांची कार्ये. 1. हरित लवके हे सौर ऊर्जा शोषून घेतात आणि सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतर करतात. 2. वर्णलवकामुळे विविध फुले, फळे यांना वेगवेगळे रंग प्राप्त होतात. 3. अवर्णलवके पांढरी असतात. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण करतात, म्हणजेच शोषून घेतात आणि त्यांची साठवण करून ठेवतात. अशा प्रकारे लवकांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे. लवकामध्ये व तंतुकणिकांमध्ये DNA व रायबोझोम्स असतात, त्यामुळे ही अंगके स्वतःची प्रथिने तयार करू शकतात. पेशीच्या रचनेचा व अंगकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वनस्पती व प्राणी पेशी यांच्यामध्ये असणाऱ्या अंगकामुळे पेशीतील कार्य सुरळीत चालू असते. या अंगकामुळे विकसित झालेल्या पेशींना दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणतात. तर जीवाणूमध्ये आदी केंद्रकी पेशी असतात. मुलांनो, हा तक्ता पहा. या तक्त्यात दृश्य केंद्रकी व आदी केंद्रकी पेशी यांचा तुलनात्मक अभ्यास दिलाय. त्याचे नीट निरीक्षण करा. आता आपण पेशीविषयी संशोधनाचे कार्य करणाऱ्या संस्थेविषयी माहिती अभ्यासूया. कार्य संस्थांचे. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCC ही संस्था भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असून पेशीजीव विज्ञानामध्ये ही संस्था संशोधन करते. तसेच राष्ट्रीय प्राणीपेशी भांडारासाठी सेवा देण्याचे प्रमुख कार्य ही संस्था करते. कॅन्सरसारख्या रोगावर उपचारासोबतचे संशोधनही ही संस्था करते. असे मोलाचे कार्य ही संस्था करत आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठातून पेशी व पेशी अंगके यांची माहिती घेतली आहे.